सर्वांना जय महाराष्ट्र. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपल्याला सण, उत्सव, जयंती याचे बॅनर दिसतात आणि आपल्यालाही असं वाटतं की आपलेही या पद्धतीचे बॅनर किंवा फोटो हे असे बनवले गेले पाहिजे. तर हे जे बॅनर आहेत हे कशा पद्धतीने आपण एकदम कमी वेळेमध्ये बनवू शकतो, तर हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे त्यांनी 100% घरबसल्या हा प्रयत्न करून बघितला तर काहीच अडचण नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती बघूया. एकदम सोप्या पद्धतीनं आपण एकदम HD बॅनर संपूर्ण कसा बनवला जातो, एकदम सोप्या पद्धतीत थोडीशी एडिटिंग करून आपणही एकदम छानपणे जे काही बॅनर आहेत ते बनवू शकतो. तर चला आपण बघूयात कशा पद्धतीने आपण हे जे बॅनर आहेत हे बनवले जातात फोटोशॉपच्या साहाय्याने. आणि ज्यांना फोटोशॉप नसेल ज्यांच्याकडे तर ते ऑनलाईन डाउनलोड करून घेऊ शकतात आणि याच्या साहाय्याने आपण HD बॅनर बनवू शकतो. तर चला आपण आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ आणि बघू कशा पद्धतीने हे एकदम सोप्या पद्धतीने बॅनर हे बनवले जातात. चला मित्रांनो, आपण आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. तुमच्याकडे जे फोटोशॉप असेल त्याला ओपन करून घ्यायचे. माझ्याकडे फोटोशॉप 2023 आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ओपन करून घ्यायचे. त्याच्या अशा पद्धतीनं हा फोटो आहे. हा तुम्ही गुगलवरून या पद्धतीचे जे फोटो आहेत तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. सिंपल एखाद्याचा फोटो घ्यायचा आहे जो छान HD क्वालिटीमध्ये असेल तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर हे फोटोशॉप ओपन होईल आणि फोटोशॉप ओपन झाल्याच्या नंतर इथून आपल्याला याला ओपन करायचं आहे. तुम्ही जो कोणता फोटो डाउनलोड केला असेल त्याला सिंपल ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर हे बघा हा फोटो आहे. तर आपल्याला सिंपल याच्यामध्ये एडिटिंग करायचं आहे. तर काहीच नाही, एकदम सोपं असतंय. या फोटोशॉप मधील 3 नंबरचा टूल तुम्हाला घ्यायचा आहे. हे बघा, याला सिलेक्ट करून घ्यायचंय. मी जसं सिलेक्ट करतोय तसं तुम्ही करायचंय. कुठलंही बटन दाबायचं नाही, फक्त माऊसची राईट क्लिक दाबून धरायचंय आणि या पद्धतीनं असं त्याच्या गोल साईडनं फिरवित न्यायचंय त्याला. हे बघा, आणि सोडून द्यायचंय. आता हा फोटो सिलेक्ट झालेला आहे. सिंपल एडिट मध्ये जायचंय, फिल मध्ये जायचंय. फिल मध्ये गेल्यानंतर अवेअर सिलेक्ट करायचंय आणि सिंपल ओके करायचंय. ओके केल्यानंतर 1 मिनिटाची प्रोसिजर होईल. हे बघा, हा फोटो डिलीट झालेला आहे इथून. आता हे फक्त खाली नावच राहिलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, याला पुन्हा इथून सिलेक्ट वरती क्लिक करायचं, इथून डिससिलेक्ट करून टाकायचं आणि 2 नंबरचा टूल घ्यायचा आहे आपल्याला. 2 नंबरचा टूल घेतल्यानंतर त्याला बरोबर इथं असं त्याच पद्धतीनं असं इथं क्लिक करायचंय. राईट क्लिक करून ठेवायचंय, सोडायचं नाही. आणि आपल्याला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत त्याला घेऊन जायचंय. असं घेऊन गेल्याच्या नंतर याला आपण सेंटरमध्ये करू. ड्रॉपर घ्यायचा आहे तुम्हाला इथून. या ड्रॉपरच्या साहाय्याने हा जो कलर आहे याचा कलर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ब्रश टूल घ्यायचा आहे. ब्रश टूल घेतल्यानंतर सिंपल इथं मारून द्यायचं आहे. हे बघा, या लाईनला एकदम खेटून ब्रश मारायचा आहे. हे बघा, या असं. आता हा ब्रश तुम्ही इकडे जर मारला तर इकडे काहीच नाही होणार. तुम्ही जो भाग सिलेक्ट केला तेवढ्यात जाणार आहे. सिंपल त्याला इथून पुन्हा सिलेक्शन वरती जायचं आणि इथून डिससिलेक्ट करून टाकायचं. तुमचं काम झालेलं आहे. सिंपल तुम्हाला तुमचं नाव आणि फोटो इथं टाकायचा आहे.
आता हे बघा, इथून मी फोटो ओपन करतोय जो मला इथं टाकायचा आहे तो. तुम्ही बॅकग्राऊंड बीजी नावाची साईट आहे ती गुगलमध्ये ओपन करून तिथून फोटो तुम्ही व्यवस्थितरित्या कट करून घेऊ शकता. कारण हे जर संपूर्ण सांगायला लागलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आता आपण हा फोटो घेऊ. हा फोटो कट करून व्यवस्थितरित्या ठेवलेला आहे. या फोटोला सिंपल ड्रॅग करायचं या फोटोवरती आणि याला कट करून टाकायचंय. कट केल्याच्या नंतर आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला हा फोटो बसवायचा आहे, हे बघा, त्याला कंट्रोल टी करायचंय. मोठा करायचा असला शिफ्ट की दाबून धरायची आणि सिंपल त्याला ड्रॅग करायचंय. हे बघा, या पद्धतीनं. या पद्धतीनं आपण हा परफेक्ट मध्ये फोटो इथे सेट झालेला आहे. आता आपल्याला इथे सिंपल नाव टाकायचं आहे. तर नाव टाकण्यासाठी इथं टेक्स्ट वरती क्लिक करायचंय आणि इथं तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्याकडे जे फॉन्ट असतील त्या पद्धतीनं तुम्ही इथं टायपिंग करून तुमचं नाव टाकू शकता. इथं फॉन्ट येतात. इथून जो तुम्हाला देवनागरीमध्ये तुमच्याकडे श्रीलिपी असेल तर श्रीलिपीमध्ये किंवा इतर जे काही फॉन्ट असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही टायपिंग करू शकता. मी आता फास्टमध्ये टायपिंग करून घेतो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आता तुम्हाला जे काही नाव टाकायचं आहे तर ते तुम्ही टाकू शकता. इथून तुम्ही फॉन्टचा कलर चेंज करू शकता. मला आता इथे व्हाईटमध्ये पाहिजे. मी इथून व्हाईट कलर वरती जाऊन इथं असा व्हाईट कलर सिलेक्ट करतो. सिंपल ओके करतो. त्याच्यानंतर तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही तुमच्या फॉन्टनुसार टाईप करून घ्या. माझ्याकडे श्रीलिपीचा फॉन्ट आहे, हे बघा, त्याला टाईप करतोय. आणि या पद्धतीने मी त्याचं नाव टाकलेलं इथं. जे काय आमचा फार्म आहे किंवा जो चॅनल आहे त्याचं नाव टाकलेलं आहे. सिंपल तुम्हाला डिझाईन बनवायची असली इथं क्लिक करायचं. इथून एक अंडरस्कोर घ्यायचं, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर इथं कंट्रोल टी करायचं. टी केल्याच्या नंतर इथं शिफ्ट दाबून धरायचं आणि याला सिंपल असं ड्रॅग करायचं. ड्रॅग केल्याच्या नंतर आपल्याला हे बघा, असं तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार त्याला सेट करू शकता. जाडी किंवा लांबी त्याची तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. हे बघा, या पद्धतीनं. आणि इथं तुम्ही खाली तुम्हाला जे नाव टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. मी 2 मिनिटात टाकून घेतो. तर सिंपल तुम्हाला त्याच्या खाली काय नाव टाकायचं असेल, तुमच्यावर उद्योग समूह काय असेल किंवा ॲड्रेस वगैरे काय मेल आय डी वगैरे असेल तर ते तुम्ही टाकू शकता. मी आता या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. हे बघा, इथं आहे. त्याची मला याचा फॉन्ट चेंज करायचा आहे. इथं पुन्हा फॉन्ट वरती यायचं. तुमच्याकडे जो श्रीलिपीमध्ये आकर्षक फॉन्ट असेल तर तुम्ही इथून सिंपल घेऊ शकता. ठीक आहे, आपण हा घेतलेला आहे. याची साईज अजून आपण कमी करू आणि याला सिंपल इथून असं तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याला कीबोर्डवरील ॲरो बटनाने सेट करू शकता. तर या पद्धतीनं तुम्ही हे बघा, एकदम सोप्या पद्धतीनं या अशा पद्धतीचे बॅनर तुम्ही घरबसल्या एडिट करू शकता. जास्त काही करायची गरज नाहीये. हे बघा, अशा पद्धतीनं
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून फाईलमध्ये जायचंय. फाईलमध्ये गेल्यानंतर सेव्ह ॲज म्हणायचंय. सेव्ह ॲज म्हटल्यानंतर सेव्ह कॉपीवरती क्लिक करायचंय आणि इथून आपल्याला JPG मध्ये याला सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण जिथं त्याला सेव्ह करणार आहे त्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आणि सिंपल सेव्ह म्हणायचे. सेव्ह म्हटल्याच्या नंतर इथं परत एक पॉपअप ओपन होईल, त्याला ओके करायचे. तुमचा फोटो सेव्ह झालेला आहे. तुम्ही व्हॉट्सअप किंवा तुमच्या इतर जे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कुठेही पोस्ट करू शकता.